इंधन बचतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर आता राज्यभरामध्ये भाजपा पदाधिकारी, आमदार, लोकप्रतिनिधी यांनी ई बाईक वापरायला सुरुवात केली आहे। त्याच पद्धतीनं जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ई बाईकचा वापर सुरू केला आहे। आज सांगली जिल्हा नियोजन समितीच्या सभेला त्यांनी ई बाईकवरून जाणं पसंत केलं। आपल्या समर्थकांसहित सर्किट हाऊस ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर त्यांनी ई बाईकचा वापर केला आहे। तसेच ई बाईक आणि इंधन बचत हे राष्ट्रहिताचं असल्यानं आपण सर्वांनी ई बाईकचा वापर करावा असे आवाहनसुद्धा गोपीचंद पडळकर यांनी केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला आम्ही प्रतिसाद देत आहोत, तसाच प्रतिसाद सर्व जनतेनं द्यावा असे आवाहनसुद्धा त्यांनी केले। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशातील नागरिकांना उद्देशून काही बचतीच्या विषयामध्ये भूमिका घेतलेली आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची की इंधन बचत करा, ई बाईकचा वापर करा, इथेनॉलचा वापर करा। आता माझ्याकडे 2 गाड्या मी कंटिन्यू वापरत होतो, त्यामध्ये मी निर्णय असा घेतला की मी एकच गाडी वापरणार, दुसरी गाडी वापरणार नाही। आज जिल्हा नियोजनची बैठक आहे आणि त्या बैठकीला मी आता ई बाईकवरून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली इकडे निघालो आहे। लोकांनाही माझं आव्हान असं आहे की माझ्याकडे कामाच्या निमित्तानं ते आमच्या झरे गावी येतात किंवा जतच्या ऑफिसला येतात, माझ्या मतदारसंघातील लोक येतातच, परंतु बाहेरून पण खूप लोक माझ्याकडे येतात। त्यांना माझी विनंती आहे, त्यांचं कोणतंही काम असेल तर त्यांनी इकडं न येता त्यांनी आम्हाला जर मोबाईलवर मेसेज टाकला, त्या अधिकाऱ्यांचं नाव नंबर टाकला तर आम्ही लगेच त्या अधिकाऱ्यांना फोन करून त्या लोकांना परत आम्ही निरोप माघारी कळवू की जेणेकरून त्यांचा वेळ पण वाचेल आणि इंधनाची पण बचत होईल। माननीय पंतप्रधान महोदयांनी जी भूमिका घेतलेली आहे ती राष्ट्राच्या हिताची भूमिका आहे, राष्ट्रहित त्यामध्ये दिसतंय। त्यामुळं आपण सर्वांनी त्यांनी दिलेल्या निर्देशाचं थोडं जरी सामान्य लोकांनी पालन केलं तर राष्ट्रहिताच्या कामामध्ये आपली मोठी भर पडेल। याच अनुषंगाने काही नाही, असं काही नाही। वेळोवेळी जेव्हा इथं अन्नाची परिस्थिती बिकट निर्माण झाली होती तेव्हा तत्कालीन पंतप्रधान माननीय शास्त्री साहेब यांनी आवाहन केलं होतं, 1 दिवस सोमवारी उपवास करा। देशातल्या लोकांनी ते स्वीकारलं आणि तेव्हा अन्नाच्या बाबत देश आत्मनिर्भर झाला। स्वतः त्यांनी जास्तीत जास्त लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही गहू लागण करा आणि ते ज्या सरकारी बंगल्यात दिल्लीत राहत होते त्या बंगल्यात त्यांनी गहूची लागण केली होती आणि त्यांच्या पत्नी त्यांनी गहूची काढणी काढतानाचा फोटो पण आता माझ्याकडे आहे। 2013 साली सुद्धा असाच प्रसंग ही कसे असते, राष्ट्रावरती एखादी जर आपत्ती येत असेल, हे जागतिक अडचण आहे, हे काय नुसत्या भारतातला विषय नाही। आणि म्हणून जर इंधन बचत झालं तर बिघडलं कुठं? लग्नाचा खर्च टाळा म्हणते, बाहेरच्या देशात तुम्ही जाऊ नका, आपलं परकीय बाहेर चलन जातं ना आपलं, आयात कमी करा, आयात ज्या वस्तू आपण घेतोय त्याच्यामध्ये थोडं वर्षभर थांबायात काय आहे, आपल्या राष्ट्राच्या हिताचंच हे काम आहे। काय आपलं आव्हान राहील या अनुषंगाने आणखी एकदा? नाही, माननीय पंतप्रधान महोदयांनी जे आवाहन केलेलं आहे त्याच्याकडं राजकीय दृष्ट्या न बघता देशहिताच्या दृष्टिकोनातून सर्वांनी पाहावं। देशातल्या सामान्य लोकांनी जर थोडी बचत केली, त्यांनी ज्या 7-8 गोष्टी सांगितल्या त्यामध्ये, तर खूप मोठा चांगला फायदा आपल्या राष्ट्राला होऊ शकतो।